आमचे मार्गदर्शक, संगीत क्षेत्रात ज्यांनी आम्हाला संगीताचे धडे दिले असे आमचे गुरुस्थानी असणारे सीताराम नाईक यांनी आमच्या कलागुणांचा गौरव करणे लागवडाचं प्रशिक्षण हे पारितोषिक नसून त्यांचा आशीर्वाद म्हणून बक्षाचा स्वीकार. त्याचप्रमाणे पियुष शिर्के या बालकांनी देखील आमच्या कलागुणांचा गौरव करणे लागवडाचं प्रशिक्षण याही बक्षाचा स्वीकार. बाळा सगम आणि सुधाकर राणे साई स्वामी भक्त यांनी कलेचा बहुमान करून बहुमान पारितोषिक दिलाय. बाळा सगम आणि सुधाकर राणे साई स्वामी भक्त यांचे आभार मानून पारितोषिकाचा स्वीकार. त्याचप्रमाणे पियुष शिर्के यांनी कलेचा बहुमान करून बहुमान पारितोषिक दिलाय. पियुष शिर्के यांचे आभार मानून पारितोषिकाचा स्वीकार. पण जगताचा शेवटचा देवासेपर्यंत झटन तो माझ्या जनतेसाठी आणि मरेन तो सुद्धा माझ्या जनतेसाठी. अरे मुंजाच्या मार्गात आल्यानंतर काय परिणाम भोगावे लागतात हे तुला प्रत्यक्ष दाखवेल. परिणामाची पर्वा आम्ही आमच्या जीवनी केव्हा केली नाही. जन्माला ज्यावेळी आलो मृत्यूची गाठ बांधली. एकदा मृत्यू सोपा असतो पण एखाद्याच्या जीवनात मुंजा प्रवेश करतो त्यावेळी मृत्यू नाही भयानक यातना त्याला भोगावे लागतात. तुम्ही एक देवता, तुमच्याशी संघर्ष करून विजय मी तुमच्यावर केव्हा प्राप्त करू शकत नाही याची पूर्ण खात्री मला आहे. पण विश्वाच्या ठिकाणी ध्यानपणे पळून जाऊन या लाखो प्रतिजनांचा स्वाभिमान गमावणार. मग एकासाठी त्याचा लाख प्रजाला तू कोणती करशील याचा विचार कर. हा निवड तुमचा पाहिजे स्वाभिमान आहे पण तो तुमचा स्वाभिमान शोधल्याशिवाय आजीवन देवाच्या करण्यासाठी हा मालव देसाई युवराज नाव त्याचं शिवांग. तुम्हीच ना म्हणजे मागापासून तुमचंच सांगताय. मलाच लग्न करायचे आवडलीस. इच्छा फार तुमची चांगली आहे. ज्यावेळी पाहिजे त्यावेळी मनात भरलीस घर करून राहिलीस. मी तुमची इच्छा पूर्ण करतो. काय हो मला सांगा एका राजघराण्यात तुमचा जन्म झालाय. माझा जन्म झालाय तो एका सामान्य घराण्यात. मग तुमच्या आमचे संबंध कसे काय जुळू शकतात. आम्ही धर्मनिरपेक्ष राजकर्ते आहोत. श्रीमंती गरिबी जातपात जर का आम्हीच पाहिली असेल सामान्य जनता आमच्यापासून आदर्श कोणता ठेवणार तेव्हा याची चिंता तुम्ही करू नका. धर्मनिरपेक्ष राजकर्ते तुम्ही आहात पण ही लाख जनता तुमच्या बाबतीत काय बोलेल याचा जरा विचार करावं. अहो माझ्यामुळे कुठेतरी तुमच्या नावाला कलंक लागेल याची कशी मला वाटते. जनता आमच्या शब्दाच्या बाहेर केव्हाच नाही. जो आम्ही निर्णय घेऊ तो जनतेच्या हितासाठीच असेल याची चिंता तुम्ही करू नका. मला सांगा मी कसा तुमच्यावरती विश्वास ठेवू. म्हणजे आमच्या शब्दांवर तुमचा विश्वास नाही. मुळीच नाही. मग ऐका आमच्यावर तुमचा विश्वास बसावा यासाठी आम्ही तुमच्यासाठी कोणती प्रेमाची परीक्षा द्यावी ती फक्त सांगा. परीक्षा नको मला फक्त वचन देऊन सांगा. वचन हो की तुमचं माझं लग्न झाल्यानंतर या तुमच्या राज्याची साम्राज्ञी आपण मला बनवा. मग या लाखो प्रजजनांना साक्ष ठेवून शिवांग तुम्हाला वचन देतोय. तुमचा आणि माझा विवाह झाल्यानंतर ही जनता या मालवदेशी महाराणी म्हणून तुझा स्वीकार करेल. साधाय कुणी प्रेमाची परत तुला येशील का. साधाय कुणी प्रेमाची परत तुला येशील का. प्रीत देशील का सदणी ग प्रीत देशील का सदणी ग प्रीत
सजनी तुमच्या मनातील भावना सहज मला सांगून आपण मोकळे झालात. मग दशा माझं काय करेल काही सांगते बरं म्हणून जायचं. जरा थांबवल्याला कारण आहे. का एक विचारायचं होतं. विचारायचं होतं हं. मला? हा काय विचारायचं? नाही सांगायचं होतं. नक्की तुम्ही ठरवा आधी विचारायचंय की सांगायचंय? कळतच नाही काय करू, विचारू की सांगू. लक्षात आलं की सांगा. थांबा थांबा थांबा. आता सांगायचं. बरं सांगतो. सांगा. नाही विचारतो. एकदा काय ते विचारा, मला जाऊ द्या. लग्न झालंय आजीचं? अगं आजीच नाही बाई, तुझं आजीच माझं नाही. करायचा काही विचार. आजीचा की अगं आजी आता या वयात लग्न करणार. सांगता येत नाही हो कुणाचं. माझा ना तुझा आहे. आहे. हो. बरं पाहण्यात कोणी वर आजीच्या नाही तुझ्या? नाही माझ्या तसं कोणीच नाही. कोणी नाही. हो. बरंच झालं. काय बरं हा? लग्न माझं झालं नाही ते बरं झालं. नाही पाहण्यात कोणी वर नाही ना. बरं एखादा जर का चांगला वर असला हा तर लग्न करण्याचा काही विचार आहे ना. आजीचा नाही तुझा? माझाच नाही. लग्नाचा विचार आहे पण माझ्या देहाला साजेल शोभेल असा नवरा मला हवाय. असा नवरा हवाय. हो. बरं आमच्या पाहण्यात एक वर आहे. काय हं. तुमचं पाहण्यात आहे? मला शोभण्यासारखं आहे. मग सांगा असं कोण आहे तो? राजस आहे. काय सांगताय? गोंडस आहे. गोंडस आहे? वीर आहे. वीर पण? पराक्रमी आहे. पराक्रमी? देखणं आहे. अरे बापरे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे निर्व्यसनी आहे. काय सांगता? हा वीर व्यसनी आहे. ठरलं तर. ठरलं म्हणजे? ठरलं म्हणजे देखणा नसला तरी चालेल. एक गुण महत्वाचा आहे. हा तुझा स्वाभिमान बुडविला जगी, हा तुझा स्वाभिमान बुडविला जगी, हा तुझा स्वाभिमान बुडविला जगी, हा तुझा स्वाभिमान. अरे धरुणी करी शस्त्र आणि प्राण या वेलींवर फुलांवर या वेलींवर फुलांवर प्राण किती दिसते फुल पाखरी हो प्राण किती दिसते फुल पाखरी या वेलींवर फुलांवर या वेलींवर फुलांवर शान किती दिसते फुल पाखरी हो शान किती दिसते. डोळे नाजूक करती लुक लुक डोळे नाजूक करती लुक लुक वाऱ्या संग फिरते फुल पाखरू शान किती आहो मी आपल्याला प्रथमच म्हणालो माझ्या समोर जे उभे ते दैवी तत्व उभे. या दैवी तत्वाचा शेवट मी केव्हाच करू शकत नाही पण प्रतिकार मात्र निश्चित करणार. दैवी तत्वालाच मात करणार आणि म्हणूनच ही मालवदेशची लाखो जनता आणि या जनतेची भक्ती पुण्याई माझ्या शस्त्राच्या अग्रभागी ठेवून या मालव देशातून काही क्षण तरी तुम्हाला शतयोजने
आपण सदोदित माझ्या समोर राहावा अशीच माझी इच्छा आहे हो. अशीच माझी इच्छा आहे. नको परके बना मला तुमची म्हणा. पहिल्यापासून मी तेच म्हणतोय. नको परके बना मला तुमची म्हणा. घरच्या वाणी मला वागवा वागवा वागवा. जवळ आहे का? हो. प्रेम प्रथमेश नाईक आणि ओंकार राहणार मुंबई भांडू यांनी कलेचा बहुमान तुला मोबाईल प्रदर्शित दिलाय. प्रथमेश नाईक आणि ओंकार राहणार मुंबई भांडू यांचे आभार मानून पारितोषिकाचा स्वीकार. मला ही हवी आहे म्हणजे ही युवती तुला हवी आहे. काही क्षण तरी हिच्या कायाशी मला खेळायचं आहे. म्हणजे हिचा संवाद तुला हवाय बाबा. हा कटिंग या रीच्या ध्यान आणि कोणत्या जशी तबकात नको परके
अगं कुणा करण्यासाठी निघाला तू तिथे दूर बसू नको ना, घाबरू नको. मी तुला काही करणार नाही. ये पैसाची माझ्या जवळी. पैसाशी माझ्या नवी रूप तुझं पैसाशी माझ्या नवी रूप तुझं चंद्रवाणी मुकडा तुझा, गोरा पालग चंद्रवाणी मुकडा तुझा, चंद्रवाणी मुकडा तुझा, चंद्रवाणी मुकडा तुझा, दिसे गोरा पान गे, बैसती माझ्या जवळी. मुंजा गेला, आता आपण लग्न करायचं. तू माझी बायको आहे, मी तुझा नवरा आहे. तू माझी बायको आहे. मी तुझा नवरा कधी कधी असं वाटतं जाऊन कधी जीव जुळतो. कायला वासक्या इला वासक्या होय होय त्या वासांची देई होत आणि आता वासक्या झालं मेल्यानु तिला वासांची तरी म्हणा. बाबा तुमचा काही एक चुकणार नाही. घर फिरला का वाशी फिरतात म्हणतात तेच बरोबर असा.
तेव्हा तर वासंती देई मला सगळे आरडा होते आणि आता वास द्या म्हणतात. पण तुमचं काही एक दोष नाही. घ्यावा सगळा केला ना आमच्या घरवाल्यान केला. ह्या घरवाल्यान सर्व सत्यानाश करून ठेवलो माझो. त्यांच्या याच कळणार नाही कसा. या देवाचा घर आमचा 4 लाख आमच्या दारात पावलाला येतात की त्या आपले जे काय अडीअडचणी असत ते आमच्याकडे येतात आणि ते आम्ही निस्तारतो. कसे निस्तारतो? माझ्या देईचा वारा, देईचा सासयेचा वारा. सासू माझी माली तातना माझ्या सोडून गेली. माझं सासरो बरं होतो. सासरो माझं मधू यांनी हो देवदेवस धंदो करून ठेवलं म्हणून पोट भरतो. पण ह्या घरवाल्या माझ्या काही एक कळला नाही. हा मधून कधी स्वराक हात लावू नाही. पण ह्यो बक्षीस तेव्हा सोरो विचारलोय का सांगता सोरोची वाघ बरो म्हणा. स्वरांचा बरा केल्या ना तो माझं सत्यानाश केल्या. पण ह्या माझा म्याच केल्या. म्याच माझ्या पाया धोंड मारून घेतलं. हो तुमका म्हणा सांगत कितके स्वर्गती माका इल्लेले पण म्या इल्ल्याक मोडून घातलं. शेवटी बापूस माझं कंटाळलो. म्हणालो वासंती गो हाडल्या त्या मोडून घालतोय. तिच्या बरोबर ती सगळी पोरा लगीन करून गेली आणि ते घरात लावले. बापूस वैतागलो माझो. पण बापाची सांगतले कसा म्या इल्ल्या कित्या म्हणून घाललो तर माझा शेजाऱ्यात प्रेम होता. त्या राजनावर माझा प्रेम होता. पण बापाशी कधी सांगा माझी हिंमत जाऊ नाही. शेवटी काय राजनाथ नाही म्हणून सांगले आणि ह्या धोन माझ्या गळ्यात पडला. बक्षीस तेव्हा सोडवा. सकाळी उठला जो घर सोडून गेलो. अजून पत्तो असा माका माहिती खै ना थंय घेऊन पडलो असतो. कोण नाही कोण हाडून सोडतो. सूख कसल्या दाखल्या माका जेवणात येऊन नाही. माझ्या सूख कसला नाही. जळ झालो योग ना. आता म्हातारी रागावतली म्हणून नखरे करून दाखवायचे काय घबरावतली. तुका काय वाटलं? तुका काय ओळखत नाही होय. माका सांगलं मैत्रिणीकडे राहते म्हणा आणि आता पिशागत जाऊन येलं खै गळा लिहिलं द्या. काय गो तुका बोला काय झाला बोला झाला काय आता नखरे करतो. तुझ्या नखरेने ओळखतय. तुका काय वाटलं?